नमस्कार. पुण्यातला नितीन राजे हा आपल्या वयाच्या 25 मध्ये अतिशय चळवळ्या, धडपड्या, काही ना काही नवीन गोष्टींचा शोध घेणारा असा तरुण होता आणि वयाच्या 40 पर्यंत हा एक पुण्यातला एक प्रस्थापित असा उद्योजक झालेला होता. केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पुण्यातल्या धडपड्या तरुणाने मग स्वतःची एक वेगळी वाट चोखाळायला सुरुवात केली आणि खोपोलीजवळ एक जागा घेऊन तिथे आपली एक केमिकल फॅक्टरी स्थापन केली. आता या केमिकल फॅक्टरीमध्ये जी नेहमीची साधी सुधी ॲसिड केमिकल असतात, याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचं केमिकल त्याने शोधून काढून त्याचं उत्पादन करायला सुरुवात केलेली होती आणि त्या केमिकलचं नाव होतं Q10. आज कदाचित या Q10ची महती किंवा माहिती आपल्याला पुरेशी झालेली असेल, पण ज्या वेळेला या नितीन राजेनी या Q10 नावाच्या केमिकलचं उत्पादन आपल्या फॅक्टरीमध्ये सुरू केलं, तेव्हा ते नुकतंच जन्माला आलेलं एक बाळ होतं. कॅन्सर सारख्या दुर्धर अशा आजारावर जी औषधं बनवली जातात, त्याचा मूळ गाभा किंवा पाया म्हणजे हे Q10 हे केमिकल असतं. आपल्या भारत देशामध्ये तंबाखूचं जे विपुल असं उत्पादन होतं आणि त्या उत्पादनातून विशिष्ट प्रकारच्या एका तंबाखूतून गाळणी लावून 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 असं हे Q10 बाजूला काढलं जातं आणि आज या Q10चा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो भाव आहे तो $55 पर ग्रॅम असा आहे. Q10 हे तसं अतिशय हाय ग्रेड समजलं जाणारं केमिकल आहे आणि खोपोली सारख्या आडगावामध्ये असलेल्या आपल्या कारखान्यामध्ये त्यावेळेला उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून हे अतिशय महागडं आणि तितकंच क्वालिटी स्टँडर्डला जपणारं Q10 बनवण्यामध्ये पहिली 2.5 वर्ष या आमच्या नितीन राजेला अक्षरशः ढोर मेहनत करावी लागली आणि एकदा त्याने ते यशस्वीपणे बनवायला सुरुवात केल्यानंतर अमेरिकेसारख्या देशातून नित्यनियमाने याच्याकडे त्याच्या या प्रॉडक्टसाठी मागणी नोंदवली जायला लागली. असा आमचा हा नितीन राजे एकदा डिसेंबर महिन्यामध्ये सकाळी उठून 7 त्या दरम्यान आपली गाडी घेऊन पुण्यातून निघाला आणि तो आपल्या खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून आपली गाडी चालवत न्यायला लागला. आदल्या दिवशी त्याला अमेरिकेतून त्याच्या अपेक्षेपेक्षा मोठी अशी ऑर्डर कन्फर्म झालेली होती, त्यामुळे त्या दिवशी ही स्वारी जरा खुशीमध्ये होती. आता त्यावेळेला गाड्यांचा जो काही स्पीड असे त्यातल्या त्यात भरधाव अशी त्याची ती गाडी मारुती एस्टीम तो दौडवत नेत होता. त्यावेळेला रस्त्यावरचं ट्रॅफिक पुष्कळशा शाळांना ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे कमी होतं आणि जुन्या मुंबई पुण्या रस्त्याने पुणे शहर सोडल्यानंतर तसं हळूहळू जे रस्त्यावरची धामधूम किंवा वर्दळ होती ती विरळ होत गेलेली होती. बरं, वेळही तशी सकाळची 7-7:30ची होती आणि अशा या परिस्थितीमध्ये आमचा हा नितीन राजे स्वतःची गाडी स्वतःच्या धुंदीमध्ये त्याला शक्य तेवढ्या स्पीडमध्ये चालवत आणि तोंडाने शीळ घालत शांतपणे ड्रायव्हिंग करत जात असताना रस्ता मागे 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 पडत असताना आणि कॅन्टोन्मेंट एरिया दिसायला लागल्यानंतर अचानकच म्हणावं अशी एक घटना घडली आणि केवळ 2 गाड्या एकमेकावर आदळल्यावर जो धडामकन आवाज येतो तो आवाज आल्यावरच मग नक्की काय झालं आहे याचा आमच्या नितीन राजेला अंदाज आला. नितीन आपल्या सवयीप्रमाणे आपली गाडी घेऊन डाव्या बाजूनी चाललेला होता. खरं तर त्यावेळेला डावी आणि उजवी बाजू म्हणावी इतकी काही त्या रस्त्याची रुंदी नव्हती. जेमतेम
2 गाड्या एका मागोमाग एक पास होऊ शकतील जेमतेम इतकीच त्या रस्त्याची रुंदी होती. आणि नितीन असा चालत असताना आपली गाडी चालवत नेत असताना त्याला असं जाणवलं काही क्षणाच्या आधी की समोरून काळ्या रंगाची एक महागडी भली मोठी गाडी कुठचाही आजूबाजूचा विचार न करता आपल्या दिशेने सरळ येते. आता भरधाव येणाऱ्या या भल्या मोठ्या गाडीला वाट करून देण्यासाठी नितीनने जीवाच्या आकांताने आपली गाडी डाव्या बाजूला खेचली, पण तेवढासा वेळ पुरेसा नव्हता आणि दरम्यानच्या काळामध्ये समोरून ती महागडी मर्सिडीज गाडी येऊन आमच्या नितीन राजेच्या एस्टीमला चांगल्यापैकी धडकली. त्या धडकेने नितीन राजेची गाडी रस्त्यावरून थोडीशी खाली उतरली आणि त्याच ओघामध्ये येणारी ती मर्सिडीज गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला येऊन एकदम काठावर कशी बशी थांबली. हे घडायला मी आपल्याला जेवढा सांगायला वेळ लागला त्याच्या 1/100पेक्षाही कमी वेळ लागला. आता गाडीला ॲक्सिडेंट झालेला आहे, धडका बसलेला आहे हे लक्षात आल्यावर मग नितीनने स्वतः आधी आपल्याकडे बघितलं. सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नव्हती, म्हणून लगबगीने तो दार उघडून गाडीच्या बाहेर आला. समोरची जी मर्सिडीज काळ्या रंगाची महागडी गाडी होती ती त्याला खेटून येऊन उभी राहिलेली होती आणि नितीन बाहेर आल्याबरोबर समोरच्या गाडीचं दार ड्रायव्हरच्या बाजूचं उघडलं गेलं आणि त्याच्यातून अतिशय देखणी म्हणावी अशी 36-37 वयाची बाई जी ड्रायव्हिंग करत होती ती बाहेर पडली. आता मूर्तिमंत लावण्य म्हणजे जे काय असेल ते वर्णन या मर्सिडीज मधनं बाहेर पडलेल्या बाईला तंतोतंत लागू होतं. मर्सिडीज गाडी घेऊन येणारी ती बाई, तिचे कपडेही त्याच पद्धतीचे तसेच महागडे होते. साडी ब्लाऊज नीटनेटकं होतं, केस मागे वळवलेले होते, डोळ्यावर चांगल्यापैकी गॉगल होता आणि अशी ही सुस्वरूप किंवा देखणी बाई त्या गाडीतून उतरली आणि तिने एक टक लावून आमच्या नितीन राजेकडे बघायला सुरुवात केली. आता दरम्यानच्या काळामध्ये दोघांनाही काही लागलेलं नाही, कोणीही जखमी झालेलं नाही. ही नितीनच्या दृष्टीने एक चांगली बाब होती. आता स्त्री दाक्षिण्य म्हणा किंवा भावनेच्या ओघामध्ये झालेलं ते कृत्य म्हणा, असं म्हणून आमचा नितीन थोडा त्या गाडीच्या बाजूने पुढे गेला. ती बाई सुद्धा तशी सावरलेली होती, भयभीत झालेली किंवा काय करू काही नको अशी काही तिची स्थिती झालेली नव्हती. आणि नितीन तिच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच त्या बाईने एक पाऊल पुढे टाकून नितीन आणि तिच्यामध्ये असलेलं अंतर संपवून टाकलं. डोळ्यावरचा गॉगल थोडा खाली करत तिने आपला उजवा हात पुढे केला आणि नितीनने तिच्याशी कधी शेक हँड केला ते नितीनच्याही लक्षात आलं नाही. आता शेक हँड मधला आपला हात सोडवेपर्यंत मऊ मुलायम अशा शब्दामध्ये ती बाई या आमच्या नितीन राजेला सांगायला लागले की मी मोनिका पसरीचा ॲडव्होकेट. आता ही बाई गाडीमधून उतरून आपल्याला कुठचाही दोष किंवा आरोप न देता, अद्वा तद्वा न वागता अतिशय समंजसपणे सालसपणे आपलं नाव सांगते म्हटल्यावर नितीननेही तो धागा पकडून आपलं नाव सांगितलं की बाबा मी नितीन राजे, आय एम ॲन एंटरप्रेनर, म्हणजे माझा स्वतःचा व्यवसाय आहे, मी केमिकल इंजिनियर आहे. आता एवढं बोलणं झाल्यानंतर नितीननी मग आपल्या गाडीकडे बघितलं तर त्याच्या समोरच्या बाजूचा गाडीचा सगळा जवळजवळ चेंदा मेंदा झालेला होता. आता याला किती खर्च येईल हा विचार त्यावेळेला नितीन राजेच्या मनामध्ये प्रकर्षाने आला नाही, कारण या गाडीमधून आपण सुखरूप बाहेर पडलो, हीच कुठच्या तरी देवाची दैवताची कृपा आहे असं त्याला क्षणभर वाटून गेलं.
तोपर्यंत अशीच सावरलेली समोरची मोनिका पसरीचा आपल्या गाडीकडे बघत होती. आता दोघंही थोड्याशा दिग्मूढ अवस्थेमध्ये असताना काही क्षण तसेच गेले. मग मोनिका बाईने आपली पर्स उघडली आणि त्यातून व्हिस्कीची छोटी बाटली काढली आणि सरळ सरळ आमच्या नितीन राजेला ऑफर केले. आणि आपण ऑफर करतो याच्यामध्येही काही विशेष नाही हे जाणवून देण्यासाठी ती म्हणाले की जंटलमॅन जस्ट रिलॅक्स. हे सभ्यग्रहस्था सद्ग्रहस्था जरा तू ताजा तवाना किंवा शांत हो. आता नितीन तसं काही रेग्युलर दारू पिणारा नव्हता, पण दारू सारखी गोष्ट त्याला बिलकुल वर्ज्य होती असंही नाही, कारण तोपर्यंत वयाची 40 त्याने गाठलेली होती आणि अर्ध्या जगाचा किमान 2 वेळेला प्रवास त्याने पूर्ण केलेला होता. बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर षठी षण्मासी, कधी पार्टीमध्ये, कधी कोणाच्या घरी, कोणाच्या आग्रहाला बळून थोडं बहुत मद्यपान हे त्याचं चालू होतं. आता इतक्या बिकट प्रसंगामध्ये व्हिस्की सारखी गोष्ट समोर आल्यानंतर आमच्या नितीन राजेला काही राहवलं नाही. त्याने सरळपणे ती बाटली घेतली आणि अर्धी बाटली आपल्या घशामधून पोटामध्ये अर्ध्या व्हिस्कीची रवानगी केली. मग त्याला स्त्री दाक्षिण्याचं थोडंसं भान आलं. मग उरलेली अर्धी बाटली आहे हे बघून त्याने बाटलीचं बूच लावलं आणि परत मोनिका पसरीचा मॅडमकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की मॅडम आपणही थोडी घ्या. त्यावर मॅडमने स्वच्छ नकार दिला. त्या बाटलीचं बूच घट्ट लावलं आणि आपल्या पर्समध्ये ती बाटली टाकली आणि 2 पावलं मागच्या बाजूला म्हणजे गाडीच्या मागच्या बाजूकडे गेली. अतिशय अनिमिष अशा नजरेने आमचा नितीन राजे ते बघत होता. सगळंच त्याला आश्चर्यचकित करावं असंच एका पाठोपाठ एक घडत होतं. ॲक्सिडेंट झालेला, त्यातनं तो वाचलेला, समोरची भली मोठी गाडी, ती चालवणारी बाई, पण ती सुद्धा अतिशय समंजस. आणि आता जे काही होईल ते सामोपचाराने होईल किंवा कदाचित काहीच होणार नाही अशी कुठेतरी आशा मनामध्ये पल्लवित झालेल्या आमच्या नितीन राजेने पाहिलं की ती बाई मागच्या बाजूला जाऊन तिने आपल्या पर्समधनं मोबाईल काढला. 2 मिनिटं कोणाशी तरी बोलली आणि मोबाईल बंद करून तो पर्समध्ये टाकून परत नितीनच्या जवळ आली. रस्त्याच्या कडेला 2 कठड्याचे दगड होते, त्याच्यावर मग दोघांनी मांड ठोकली. तसं फार अंतरही नव्हतं, फार जवळकही नव्हती. आणि मग तिथे एकातून एक अशा गप्पा सुरू झाल्या. नितीन त्या मोनिका मॅडमना सहज म्हणाला की बघा माझ्या गाडीची हालत, त्या मानानं तुमच्या गाडीला काहीच झालेलं नाहीये. एक पुढपासून तुमच्या ड्रायव्हरच्या दारापर्यंत एक भला मोठा ओरखडा फक्त आलेला आहे. त्यावर मग जराशा कुर्रेबाजपणे हसत त्या मोनिका पसरीचा मॅडम आमच्या नितीन राजेला म्हणाल्या की मिस्टर ही मर्सिडीज आहे, नुसती धुवायला जरी दिली तरी 10,000चं बिल येतं आणि हा जो ओरखडा आहे तो बहुतेक 50,000पर्यंत मला घेऊन जाणार. आता एवढं सगळं स्वच्छपणे बोलल्यावर आमच्या नितीनच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की या पसरीचा मॅडम तर अतिशय शुद्ध साधं सोपं सरळ मराठी बोलतायत. म्हणून मग त्याने सहज विचारलं की पसरीचा म्हणजे आपण कुठल्या. त्यावर त्या मॅडम म्हणाल्या की मूळ आम्ही दिल्लीचे, पण मी लहानपणापासून पुण्यामध्येच वाढलेली आहे. पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी लॉ करायला मुंबईला गेले आणि आता मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये दोन्ही ठिकाणी मी लॉची प्रॅक्टिस करते. मग थोड्या वेळाने नितीननेही आपलं जे काही कर्तृत्व होतं, आपल्या प्रॉडक्टला जी काही डिमांड होती त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं.
दोघांचे हास्य विनोद चालू होते. आता काळ भराभरा चाललेला आहे. रस्त्यावरची वर्दळ वाढायला लागलेली आहे आणि दोन एकमेकांसमोर येऊन धडकलेल्या गाड्या, जाणारे येणारे लोक मोठ्या कुतूहलाने बघतायत. हे आमच्या नितीन राजेच्या आधी लक्षात आलं. तोपर्यंत मोनिका पसरीचा बाईंना आसपासच्या जगाची काही खंत, ख्याली, खुशाली काहीच नव्हतं. त्या आपल्या नितीनशी गप्पा मारण्याच्या नादामध्ये गुंग झालेल्या होत्या. मग तेवढ्या वेळामध्ये नितीन जाण्याची तयारी करायला लागला. त्याला असं वाटलं की एवढी जरा ही ठोकली गेलेली गाडी आहे, पण जर देवाच्या दयेने सुरू झाले तर कुठच्या तरी गॅरेजमध्ये नेऊन लावता येईल. आणि त्या मिशाने तो आपल्या गाडीकडे जाताना सहज मोनिका मॅडमना म्हणाला की तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका, अहो याच्यामध्ये दोष कोणाचाच नाहीये. आता इतक्या साजूकपणे, सहजपणे आता आपण दोघं बचावलं आहोत. गाडीचं तुमच्या फारसं नुकसान नाही झालं, माझ्या गाडीचं नुकसान झालं ते मी पेलायला समर्थ आहे. अशा भावनेतून मोनिका मॅडमना जेव्हा नितीन राजेंनी सांगितलं की दोष कोणाचाच नाहीये, त्यावेळेला मग मोनिका मॅडमनी एकच वाक्य सांगितलं की मिस्टर जरा इथेच थांबा. मी पोलिसांना फोन केला आहे आणि आता थोड्या वेळामध्ये पोलीस इथे पोहोचतील आणि तेच सांगतील की दोष कुणाचा आहे. आता पोलीस इथे येतील आणि तेच सांगतील की दोष कुणाचा आहे. त्यावेळेला त्या सगळ्या मागचं कुभांड आमच्या नितीन राजेच्या लक्षामध्ये आलं आणि तो मटकन खाली बसला. आपल्या पोटामध्ये अर्ध्या तासापूर्वी गेलेली विस्की आता आपला पुरता नायनाट करणार हे त्याला तक्षणी जाणवलं. आणि पसरीचा मॅडमना जे हवं होतं तेच आता घडणार आहे याची पक्की खात्री आमच्या नितीन राजेच्या मनाला तक्षणी झाली. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या वाक्याचा प्रत्यय कदाचित त्या क्षणी आमच्या नितीन राजेला झाला असावा. मगाचपासून गोड बोलणारी, फारसं आकांड तांडव न करणारी बाई बोलता बोलता किती मोठा गेम करून गेली हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याची खऱ्या अर्थाने त्रेधा तिरपीट उडाली.